करता दिलेला नक्कीच नाहीये. चांगल्या कामाकरता देवाने हा नरदेह दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा. जगाच्या मालकाने नरदेह व्यसन करून वाया घालण्याकरता दिलेला नाहीये, तर जीवन जगत असताना माणसाने आपलं शरीर चांगल्या ठिकाणी खर्च करावं. हो, शोकांतिका आहे बायका. आज समाजाकडे पाहिलं तर 25 ते 30% तरुण व्यसनाच्या आधारी जाताना दिसतात. कित्येक तरुण गावामध्ये, माझा अभ्यास असा आहे, पाहिलंय मी, एका सेकंदाला एक व्यक्ती एक सिगारेट पितो. असे दिवसातून किती सेकंद आहेत, किती मिनिट आहेत, किती तास आहेत आणि किती दिवस आहेत वर्षातून. व्यसन एवढं वाढत चाललं ताई. 25 वर्षाचे तरुणेबान पोरं आज 75 ते 65 वर्षाच्या बापाच्या खांद्यावर जाताना दिसतात. शोकांतिका आहे. त्याला कारण काय आहे? व्यसन आहे. सांगायचा प्रयत्न करेल, याच्या मागचं केतन तुमच्या आठवण असेल नसेल याची गॅरंटी मी देत नाही, पण येणारे 10 ते 20 मिनिटं तुम्हाला जे सांगणार आहे ते द्या बारकाई नाही का माझ्या दादांनो. हा जगाच्या मालकाने नरदेह दिलाय ना, हा व्यसन करून वाया घालण्याकरता दिलेला नाहीये. सांगायचा प्रयत्न करेल. भाग्यवान आहेत तुम्ही, चांगल्या मार्गाला लागले. नाहीतर दादा, ज्या घरात ही दारू शिरली ना, त्या दारूने संपूर्ण घर उद्ध्वस्त केले. ज्या लोकांनी दारूच्या बाटल्या रिकाम्या केल्या त्यांच्या हाती काही उरलं नाही, आणि ज्या लोकांनी रिकाम्या बाटल्या विकल्या त्यांचे आज बंगलेत महाराज. खरं का खोटं आहे? खरं आहे महाराज. हो, या जगामध्ये पाहिलं तर किती लोक दारूने मरतात. गरिबीने मरणारे लोकांची संख्या कमी आहे, पण दारूने मरणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. पैसे संपले म्हणून शिक्षण सोडलं अशी म्हणणारी लोक भरपूर पाहिलीत मी, पण ताई पैसे संपले म्हणून दारू सोडली अशी म्हणणारे लोक आज सापडत नाही. हो, असतील एखाद्याच्या घरात, त्याला समजेल, त्याच्या डोळ्यात पाणी येईल जेव्हा मी प्रसंग तुम्हाला सांगेल. हो ताई, श्रीमंत माणूस जरी असला ना तरी त्या माणसाची राख केल्याशिवाय राहत नाही. हे दारू सोपी नाहीये. संसार उद्ध्वस्त करी दारू, बाटली स्पर्श नका करू. लई लोक म्हणतात महाराज शिवरंजनी लावा. लई लोक म्हणतात, खूप लोक म्हणतात ताई मी दारू पितो. नाही रे दादा, तू नाही पित दारू. तू पित नाही दारू. ही दारू पिते तुझ्या सुखी संसाराला. तू नाही पित रे दारू. ही दारू पिते तुझ्या पत्नीच्या कपडावरच्या कुंकूला. नॉर्मल आवाज बघा तिचा, एकदम नॉर्मल. दारू तू नाही पित, ही दारू पिते तुझ्या लेकरांच्या शिक्षणाला. हातात बाटली घेतात ना तुम्ही, हातात ग्लास घेतात तर मागे ओढून बघा. हातात ग्लास घेत असताना थोडं मागे ओढून बघा. घरी तुमची पत्नी 3.5 ते 4 किलोमीटर दुसऱ्याच्या बांधावर खुरपण्याकरता जाते, सरकी काढण्याकरता जाते. का? तुमचा संसार चालावा म्हणून. कसं काही वाटत नाही हो तुम्हाला? तुमची लेकरं बिना चपलीच्या शाळेत जातात. का तुमच्या अंतःकरणात या गोष्टीची ठेच पोहोचत नसेल? का पोहोचत नसेल तुमच्या अंतःकरणात ठेच? आपली पत्नी आपला संसार चालावा याच्याकरता 3.5-4 किलोमीटर दुसऱ्याचं सोयाबीन, दुसऱ्याचं कापूस वेचण्याकरता जाते, किडी खुरपण्याकरता जाते दुसऱ्याच्या बांधावर, आणि आपण दारू पिऊन संसार उद्ध्वस्त करतोय. का वाटत नाही तुम्हाला? माझ्या ताईंनो, प्रसंग असा सांगून जाईल दादा, पाणी येईल तुमच्या डोळ्यात. ऐका, बारकाईने ऐका, लक्षपूर्वक ऐका, घरी न्या. ताई साधा सुद्धा नाही बरं, 150 एकराचा बागायतदार होता. किती एकराचा? 150 एकराचा. श्रीमंती, गडगंज श्रीमंती होती. गडी माणसं, नोकर चाकर, दूध दुग्ध, म्हशी गाई, 2 तर बंगले होते त्याचे. रोटत जमीन होती. एका जमीनला, एका एकरला भाव होता 25 ते 30 लाख रुपये. श्रीमंत माणूस, काही कोणत्या गोष्टीची कमतरता नाही. गडी, नोकर चाकर, इमानदार इतका होता ना दादासाहेब. जर कोणी एखादा गरीब माणूस त्याच्या घरी आला असेल आणि म्हणला असेल, भाऊ माझ्या कोणत्या एक मुलीचं लग्न आहे, पण गरीब असल्यामुळे माझ्याकडे पैसे नाही, तर त्या बागायतदाराने उत्तर दिलं असेल, चिंता करू नका, तुमच्या मुलीचं कन्यादान मी माझ्या अंगणात करेल. 48 मुलींचं कन्यादान त्याने केलं होतं स्वखर्चाने. इतका इमानदार, चांगला माणूस होता. पण कसे, जेव्हा माणसाची
परिस्थिती बदलते, त्याचे ग्रह तारे बदलतात. विनाशाच्या दिशेने ज्यावेळेस माणूस जातो तेव्हा त्याची अधोगती होते. जरा लक्षपूर्वक ऐका माझ्या दादांनो, ताईंनो. त्याच्या जीवनात एक प्रसंग फार वाईट घडला. त्याला संगती चुकीची लागली. जपा बरं. इथे बसलेल्या प्रत्येक बापाला माझी हात जोडून विनंती आहे. तपासा तुमचं लेकरू रात्री 1 वाजेनंतर येते, कोणाच्या संगतीत राहते. तपासा. कर्तव्य आहे ते आपलं. काय खातोय तुमचा मुलगा, काय पितोय, कोणाच्या संगतीत राहतोय, संगती त्याची काय आहे तपासलं पाहिजे. 12:30-1 नंतर घरी येतोय विचारलं पाहिजे. तुमचा मुलगा तुमच्याकडे जर 10 रुपये जरी मागत असेल, द्या त्याला, पण एक वाक्य म्हणा, तुझ्या बापाने हे पैसे कष्टाने घामाने कमवले, व्यवस्थितरित्या खर्च कर म्हणा त्याला. अधिकार आहे तुम्हाला तेवढा. आपल्या लेकराला आपण तपासलं पाहिजे. तपासा त्याचा मोबाईल, तो काय पाहतो. ऑनलाईन रमी तर खेळत नाही ना, तपासा. कर्तव्य आपलं ते. शोकांतिका आहे. आज कित्येक लोकांनी रम्मीच्या पायी जमिनी विकल्यात. मोबाईलवर काही खेळ असतो म्हणे तो. तपासलं पाहिजे हो. कर्तव्य आपलं. तुम्ही तुमच्या मुलाला अहंकारी बनवू नका. तुझा बाप लय श्रीमंत आहे, कर तुला कोणाशी भांडण करायचं म्हणू नका असं. अपराध्याला जर का तुम्ही त्या रोपाला खत पाणी घातलं ना, का अपराधी आपल्या घरात तयार होतो. मालेगाव तालुक्यात डोंगराडी म्हणून गाव आहे. 3.5 वर्षाची मुलगी होती महाराज. काय चूक होती हो तिची. 3.5 वर्षाची मुलगी होती फक्त. अपराधाला खत पाणी आपणच घालतो. विनंती माझी, तपासा आपल्या लेकराला. सांगितलं पाहिजे, संस्कार दिले पाहिजे. बरं चुकीची संगती लागली ताई. 150 एकराचा बागायतदार इमानदार माणूस, ती शेजारची जवळची त्याच्या मित्र आप्तेष्टांमधली लोक त्याला दारू पाजू लागली. सुरुवात इथून झाली. दारू पिता 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 नशेमध्ये तुर्र असलेला बागायतदार पुढे पत्त्याच्या अड्ड्यावर बसू लागला. पत्ते खेळू लागला. आणि पत्ते खेळत असताना ताईंनो जवळचे सगळे पैसे हरला. होते नव्हते जवळचे सगळे पैसे हरला. तर ऐका बरं दादांनो, त्याच्या जवळ राहणारी, त्याच्या फेकलेल्या तुकड्यावर जगणारी, त्याला काय म्हणतात. पैसे आहेत का तुझ्याकडे. नाही ना, मग चल उठ. बसायचं नाही तर लायकी नाही आपली, उठ. लागलं त्याला. अरे माझ्या तुकड्यावर जगणारी, माझ्या मागे पुढे फिरणारी, माझ्या मागे पुढे शेपटी घालवणारी मला आज कारेतुरीची भाषा करतात. विनाशकारी विपरीत बुद्धी. श्रीमंत 150 एकराचा बागायतदार आहे, लावतो 1 एकर जमीन डावावर. लावली, हारला. इथून सुरुवात झाली. मग 2, मग 7, मग 10, 20, 22, 27, 31, 38, 44, 50, 57, 61. अशी करता करता 100 एकर जमीन, 2 बंगले, 2 गाड्या, म्हशी, गाई. मोठ्या बंगल्याचं छप्पर होईपर्यंत पत्ते खेळला. हरले सगळे. सगळी गोष्ट जिंकून घेतली समोरच्या माणसाने. बंगल्याचं छप्पर झालं, सगळं काही निघून गेलं. म्हणून एक दिवस माझ्या ताईंनो बिना पाण्याची दारू पिला. आणि ती दारू लागली त्याला. लागल्यानंतर शेवटच्या काड्या टाचा घासून मेला. पाणी सुद्धा टाकायला कोणी नाही. पाजली लोकांनी भरपूर दिलं जंगलात सोडून. पोरी पाजली, टाचा घासून मेला. गावात माहिती झालं मेला मेला. अंत्ययात्रा करण्याकरता 1 रुपया सुद्धा नाही. 4 दिवस त्याचं मुळ घरात सडलं. शेजारच्या लोकांना वास यायला लागला. लिव्हर सडलं होतं पूर्ण. पैसे जमा केले, वर्गणी जमा केली आणि त्याचं मुळ पेटवून दिलं लोकांनी. जो तो निघून गेला. मतलब की दुनिया में कौन किसका होता है. धोखा वही देता है जिस पर खास भरोसा होता है. निघून गेले लोक. लोकांना काय पडलंय महाराज. आणि सांगू, चांगल्या घराची पोरं आहेत ना दादा, जर का माई बापाचा धाक दाखवत असतील, नाही नाही माझ्या आईला आवडत नाही दारू पिलेलं, नाही नाही माझ्या आबाला आवडत नाही,
तर ही लोक काय म्हणतात, भामटी लोक, गेले तुझ्या आईकडे पाहायला येणारे, घे एक ग्लास. घे तुझा बाप कुठे पाहायला येणारे, घे एक ग्लास. आणि तिथून सुरुवात होते व्यसनाची. हो, आता ती पिढी गेली. एखाद्या गरीबाच्या लेकराची जर का प्रगती होत असेल तर या समाजात सहन होत नाही, मग त्याला चुकीच्या मार्गाला न्यायचा प्रयत्न करतात. ती एक पिढी होती दादासाहेब. जर गरीबाचं लेकरू चुकीच्या संगतीत दिसलं ना तर कान पिळत होती. लाज वाटते का, तुझा बाप कष्ट करतो, तुझी आई कष्ट करते, संगतीत दिसला नाही पाहिजे पुन्हा, अशी म्हणणारी पिढी होती. आता राहिली नाही. आता बोलत नाही लोक, काही पडले नाही कोणाला, मतलबी दुनिया झाली ना. लोक निघून गेली त्याला पिटून. पण ताईनो, त्याने एकदाही घरचा विचार नव्हता केला. त्याचं वय वर्ष 40 होतं. घरी त्याची 32 वर्षाची पत्नी होती, 7 वर्षाचा मुलगा होता आणि अवघी 3.5 वर्षाची मुलगी होती. तिने जगही पाहिलं नव्हतं. 32 वर्षाचं वय. तिला शुद्ध नव्हती काय होते सांगू. लहानपणी कोणाची आई जाऊ नये, म्हातारपणात कोणाचा मुलगा जाऊ नये, आणि तारुण्यात कोणाचा नवरा जाऊ नये. लोक चांगल्या नजरेने पाहत नाही. एखादी सुवासिनी स्त्री गप्पा मारताना दिसले लोक दुर्लक्ष करून देतात. पण जिच्या कपाळावर कुंकू उरलं नाही ती जर चुकून हसताना दिसले लोक तिच्याकडे चुकीच्या नजरेने पाहतात. फार कठीण असतं जगणं. एक विधवा आई आपल्या 4 मुलांचा सांभाळ करू शकते. आज शोकांतिका 4 लेकरं एका आईचा सांभाळ करू शकत नाही. कष्ट केले तिने आपल्याकरता, आपल्या मुलांकरता 4 ते 5 किलोमीटर दुसऱ्याचा पान खुरप न करता जाते हो आई. झोपडीत लेकराला वागवते, शिक्षण करावते. फार कठीण असतंय जगणं तिचं. समाजात तिला लेकरांकरता आईही व्हावं लागतं आणि बापही व्हावं लागतं. सोपं नसतं तिचं आयुष्य. निघून गेला तो, पण घरी पत्नी ताई. आपल्याकडे असेल नसेल पद्धत, आमच्याकडे पद्धत आहे. कोण गेलं ना म्हणजे वारलं ना त्याच्या घरी डबा घेऊन जातात, ताट घेऊन जातात 10 दिवस. तर शेजारच्या माणसांनी माझ्या ताईंनो, दादांनो 1 दिवस पाठवला डबा, दुसऱ्या दिवशी पाठवला, तिसऱ्या दिवशी पाठवला. पण गरीब परिस्थिती असल्यामुळे 4थ्या दिवशी कोणी पाठवला नाही. याला पाठवणं हा परत करणार नाही या विचाराने लोकांनी पाठवला नाही हो. 2 वाजले दुपारचे. तिला कळत नाही, 4 दिवसापासून जेवली सुद्धा नाही, कळतच नाही. ऐन तारुण्यात पती गेल्यानंतर अवस्था किती भयानक असते महाराज. मी एक व्हिडिओ पाहिलेला. एक वीर जवान शहीद झाला. त्याची पत्नी फक्त 6 तासाची डिलिव्हरी झाली होती. महाराज अंबरटा फोडून रडत होते. ॲम्ब्युलन्स मधून पाहण्याकरता आलेले. 6 तासाच्या मुलीने बापाचं दर्शन घेतलं होतं. कठीण असतं, सोपं नसतं ते. ऐका ताईंनो, व्यसन करणारी माणसं तर निघून जात असतात, पण मागच्या लोकांचा विचार करीत नाही. विचारा त्या परिवाराला ज्या घरात ही अवस्था आहे आज. लोक म्हणतात ताई काय होतं, काय होतं, काय होत असेल. तुम्ही त्या घरामध्ये, ज्या घरात मुलगा दारू पितो त्या घरात तुमची बहीण देऊन पहा. तिला काय वेदना असतात ना या कळतील तुम्हाला. 2 वाजले होते दुपारचे. भूक लागली त्या मुलाला, 7 वर्षाच्या मुलाला. आई पदर हलवला, आई भूक लागली ग. 3.5 वर्षाची मुलगी म्हणते आई पोटात दुखतंय माझ्या. ताई तिला भूक लागल्यावर काय म्हणावं लागतं माहित नाही. बरं भूक लागते कशी हे माहित नाही. 3.5 वर्षाचं लेकरू काय कळत असेल. आई पोटात दुखते माझ्या. पाहिलं तिच्याकडे तर विस्कटलेले केस, फाटलेला फ्रॉक, गरिबीना काळवणलेला चेहरा. सोन्यासारखं लेकरू शेणासारखं दिसत होतं. त्या आईला सुद्धा आली. लेकरू भूक लागली म्हणतंय, घरात काही नाही, दाना सुद्धा नाही. आईचं प्रेम केवढं मोठं असतं. 3 दिवसाच्या आलेल्या शिड्या भाकरी जमा केल्या होत्या ना, एका परातीत भिजू घातल्या. पाणी टाकलं, मीठ टाकलं, पोराला खाऊ घातलं. निघून गेला तो दिवस. पण 5वा तोच. दारू माणसाला संपवत असते. ऐका, भूक लागल्यावर माणूस खातो. आज त्या घराला भूक खात होते. आई पुन्हा 2 वाजले. आई भूक लागली. आई पोटात दुखतंय, काय करावं महाराज तिने.
पण कसंही ना लेकरा करता जगावं लागतं. तिला पदर सावरला, फाटलेला पदर. समोर किराण्याचं दुकान होतं आणि त्या दुकानदारासमोर पदर पसरते. दादा हो भाऊ काहीतरी द्या खाण्याकरता. हो काका माझी लेकरं घरी तोपाशी जेवली नाही तो ती द्या काहीतरी. तर त्या दुकानदाराचं वाक्य होतं तरी लाज वाटत नाही. नवरा जाऊन 4 दिवस झाली गावात हिंडते. समोर वीर होती तिला असं वाटत होतं आता जीव द्यावा. पण घरी लेकरं आहेत माझी कुणाकडे पाहतील कसं जीवन जगतील. जग चांगलं राहिलं नाही आज. घरच्या दिशेने आली ताईंनो. आल्यानंतर अंगणात लेकरू बसली होती. आई आली आई आली आई आली. आई भूक लागली दे ना काय आणलं तू. दे ना भूक लागली ना ग आई बोल ना ग दे ना काहीतरी. त्या आईने एकच वाक्य सांगितलं नाही रे बाळा नाही आली कोणाला दया आपली. तुझा बाप तुला उन्हात टाकून निघून गेला ना. गरीब होतात ना आपण दिलं नाही कोणाला कोणीच काही दिलं नाही कोणाला दया आली नाही. 4 वाजले ताई पोटात अन्नाचं कण नाही. किती वेळ कळ सोसणार ते लेकरू. ताप आला त्याला. ताप आल्यानंतर बट्टेसारखं अंग भाजत असताना आईने पाठीत पाणी घेतलं उपरनं पडलं पट्टा ठेवत रडत होती. लेकरू झोपेत रडत होता. आई भूक लागली. तापेत रडत होता. आई भूक लागली. ती अवस्था ज्या वेळेस 3.5 वर्षाच्या मुलीने पाहिली आईच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते आई काय झालं ग दादाला. तो आजारी आहे ताप आला त्याला. आई ताप आलाय ग एक विचारू. तिचं उत्तर इतकं प्रश्न इतका भयानक होता ताई. आई एक विचारू काय बाळा आता दादाला ताप आला मग दादा मरेल का ग. काळीच फाटावं धरती फाटावी असं आयुष्य तिचं झालं असं विचार मनात आले. लेकरूला जवळ घेतलं नाही रे बाळा असं का म्हणतेस. तेव्हा त्या 3.5 वर्षाच्या मुलीचं उत्तर जे होतं ना ते तुमचंही काळीत चिरून नेईल. ती मुलगी म्हणत होती आई आता जर आपला दादा मेला ना तर ती समोरची टपरीवाली काकू आहे ना ती आपल्या घरी डबा घेऊन येईल. कोण संपली हो. दारू संपली का पिणारी संपली. बोला संपली कोण. विनंती आहे व्यसन करून मिळणार नाही काही. वाईट मार्गात घसरू देऊ नका तुमचा पायी. रात्री अपरात्री डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री जर म्हणता आली तुम्हाला आई तर काय येणार नाही या महाराष्ट्रात पुन्हा शिवश्री वागणी न फिरे माघारी बैसली शेजारी गोविंदाचे. घर दिगे झाले पट्ट झाले वडे वरिले सावडे परब्रह्म कावो. जर देव आमचा झाला तो कोबार आहे तर फायदा काय होईल महाराज. संग झाला
वरिले सावळे परब्रह्म तुकोबारायांचा 3 चरणाचा अभंग आपण मतीप्रमाणे सोडवला. जे चांगलं असेल नक्की घरी न्या. अपशब्द असतील या वाणीचे दोष समजून इथे सोडून जा. झालेली सेवा आदिशक्ती मुक्ताबाई चरणी अर्पण करते. या सप्ताह करता आयोजक नियोजकांचे मनापासून धन्यवाद. अप्रतिम असा साऊंड आहे. टाळकरी माळकरी गायक वादक शूटिंगमध्ये दादा महिला वर्गाचं बरं मोठं प्रमाण होतं. सगळ्यांनी कीर्तन ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. ताईंनो ऐका, जीवन जगत असताना माणसाने धर्माच्या कार्याला मदत केली पाहिजे, चांगल्या कार्याला सहकार्य केलं पाहिजे आणि पवित्र अशा हिंदू धर्मात जन्माला आलो म्हणून आपल्या गळ्यात पवित्र तुळशीमाळ असलीच पाहिजे. कारण अंगावर किती थोडं सोनं घाला, तुमच्यावर नजर चोराची असते, पण अंगावर पवित्र छोटी का असे ना तुळशीमाळ घाला, तुमच्यावर नजर माझ्या देवाची असते. हो, आणि म्हणून चांगलं जीवन जगा, सकारात्मक जीवन जगा, व्यसनाच्या आधारी जाऊ नका. झालेली सेवा मुक्ताबाई चरणी अर्पण. आपण आळंदीवरून तुळशीमाळा आणल्या आहेत. ज्यांना घ्यायच्या असतील त्यांनी कीर्तन संपल्यावर मला भेटा. अगदी सगळ्यांनी 2 मिनिटं हात वरती घ्या. आता मुक्ताबाईचं आपण भजन करूया. मुक्ताबाई 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 Ah!